Hello guys, we are students of Bhavsai Mula Kayarati College. We are making a video on topic 1 guided by HOD Dr. Madhusudan Gupta sir, Associate Professor Dr. Leena Karande ma'am, Assistant Professor Dr. Vaishnavi Ketkar ma'am, represented by from roll numbers 66 to roll number 70, and our topic is मन. मन उत्पत्ती. मन ज्ञाने बोधे. ज्ञान किंवा बोधन क्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या मन या मूळ धातूपासून मन शब्दाची उत्पत्ती झाली आहे. निरुक्ती. मन्यते बुध्यते अनेन इति मनः. ज्याद्वारे मनुष्याला ज्ञानाची प्राप्ती होते, ज्ञानाचे बोधन होते, त्यांना मन असे म्हणतात. मनाची व्याख्या. आपापले इंद्रिय विषय ग्रहण करण्यासाठी इंद्रियांना प्रेरित करणाऱ्या इंद्रिय अभिग्रहास मन असे म्हणतात. सुख, दुःख, द्वेष, लोभ इत्यादी भावनांची उपलब्धी किंवा त्यांची जाणीव करून देणाऱ्या इंद्रिय साधनाला मन असे म्हणतात. त्यानंतर आपण मनाचे पर्याय पाहू. मनाचे पर्याय आहेत अतिइंद्रिय, मन, चित्त, चेत, हृदय, हत व मानस हे मनाचे पर्याय नावे आहेत. मनाचे स्थान. मनाचे एकूण 3 स्थान. मनाचे स्वरूप. तत्रेकम स्पर्शनेंद्रियांना इंद्रिय व्यापक चेतः समवायी. हे अतिशय सूक्ष्म स्वरूपाचे असल्याने साक्षराती इंद्रियाद्वारे त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होऊ शकत नाही. फक्त कर्मावरूनच मनाची व्यक्तता होऊ शकते. सृष्टीवरील प्रत्येक व्यक्तीमध्ये मन एकच असते. शरीरातील सर्व इंद्रियांना जे ज्ञान मिळते ते मिळवून देण्यासाठी मन कारणीभूत असते. मन कधीच थांबत नाही. आपण जागेत असू किंवा झोपेत मन दोन्ही अवस्थेमध्ये सतत कार्य करत असते. मनाचे लक्षण. ज्ञानाचे होणे किंवा न होणे हे मनाचे प्रमुख लक्षण आहे. कारण ज्ञान प्राप्तीसाठी मन, आत्मा, इंद्रिय व इंद्रिय विषय या चारही घटकांचा परस्परांशी सन्निकर्ष होणे अति आवश्यक आहे. आत्मा, इंद्रिय व इंद्रिय विषय या तिघांचा सन्निकर्ष असून देखील त्यात जर मनाचा संयम नसेल तर व्यक्तीला ज्ञान प्राप्त होत नाही. ज्ञानाचे आकलन होण्यासाठी तिथे मनाची उपस्थिती असणे अति आवश्यक असते. चरसंहितेनुसार मनाचे 2 मुख्य गुण सांगितलेले आहेत, अणुत्व आणि एकत्व. तर अणुत्व म्हणजे खूप सूक्ष्म असणे, म्हणजेच अत्यंत लहान किंवा सूक्ष्म. मन इतके सूक्ष्म आहे की ते डोळ्याने दिसत नाही. आणि दुसरं म्हणजे एकत्व, हा देखील एक मनाचा गुण आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीमध्ये मन हे एकच असते. आपण एकाच वेळी पाहतो, बोलतो, ऐकतो आणि चालतो. त्यामुळे आपल्याला वाटते की आपल्याकडे अनेक मने आहेत, पण हा एक मनाचे क्रियात्मक गुण. सत्वगुण हा मनाचा सकारात्मक आणि प्रकाश देणारा गुण आहे. रजोगुण हा मनाला क्रिया आणि ऊर्जा देणारा गुण आहे. आणि तमोगुण गुणांना प्रत्यक्षात काम करण्यासाठी रजगुणांचीच गरज लागते. मनाची कार्ये. इंद्रियाभिग्रह कर्म मनस्य स्वस्य निग्रह उहो विचारस्य ततपरम बुद्धी प्रवर्तते. मनाचे कार्य. इंद्रियाभिग्रह, स्वस्य निग्रह, उह्य व विचार्य ही मनाची चतुर्विध कर्म आहेत. इंद्रियाभिग्रह म्हणजे इंद्रियावर नियंत्रण ठेवणे. मन हा इंद्रियामध्ये राहून इंद्रिया विषयांचे ग्रहण व इंद्रियावर नियंत्रण ठेवित असतो. स्वस्य निग्रह म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे. मनाला चुकीच्या किंवा अहितकारक गोष्टीपासून राखणे आणि स्वतःवर ताबा मिळवणे हे मनाचे कार्य आहे. उह्य म्हणजे तर्क किंवा प्राथमिक ज्ञान. एखादी वस्तू पाहिल्यावर होणारे त्याचे प्राथमिक किंवा सामान्य ज्ञान म्हणजे उह्य होय. विचारे म्हणजे चांगल्या वाईटांचा विचार करणे. एखादी गोष्ट स्वीकारण्यायोग्य आहे की नाही याचा विचार करणे ही मनाची कार्य आहे. आता आपण मनाचे विषय बघणार आहोत. चिंत, विचार्य, उह्य, ध्येय व संकल्प हे सर्व मनाचे विषय आहेत. चिंत म्हणजे चिंतन करणे. एखाद्या गोष्टीबद्दल सतत विचार करणे किंवा मनन करणे म्हणजे चिंतन होय. विचार्य म्हणजे तर्क करणे. एखाद्या विषयावर सारासार विचार करणे, त्याची योग्यता किंवा अयोग्यता तपासणे म्हणजे विचारे होय. ध्येय म्हणजे उद्दिष्ट ठरवणे. एखादे विशिष्ट कार्य करण्यासाठी मनामध्ये निश्चय, ध्येय किंवा उद्दिष्ट तयार होणे. उह्य म्हणजे अंदाज लावणे. संकल्प म्हणजे निश्चय करणे. एखाद्या गोष्टीचे गुण आणि दोष तपासून ती स्वीकारायची की नाही याचा अंतिम निर्णय घेणे म्हणजे संकल्प होय. ही मनाची मनाची शक्ती. बुद्धी व स्मृती ही उच्चस्तरीय कार्य करणारी मनाची 3 शक्ती आहे. वस्तुतः हे मनाचे 3 उच्चस्तरीय क्रियात्मक भाग आहेत. तर सर्वप्रथम बुद्धी. निश्चयात्मक बुद्धी ही व्यक्तीला निश्चयात्मक ज्ञान प्राप्त करून देणाऱ्या मनाच्या शक्तीला बुद्धी असे म्हणतात. मनाच्या कार्यानंतरच बुद्धी आपले कार्य करतात आणि एखाद्या गोष्टीचे योग्य व अयोग्य विचार करून योग्य निर्णय घेणे हे बुद्धीचे महत्त्वाचे कार्य आहे.
त्यानंतर बुद्धी ज्या इंद्रियासोबत काम करते त्यालाच ते नाव दिल्या जातात. जसं की बुद्धी चक्षु इंद्रियासोबत काम करते तर त्याला चक्षु इंद्रिय बुद्धी असं म्हणतो. ज्ञानेंद्रियासोबत काम करते तर त्याला आपण ज्ञानेंद्रिय बुद्धी असं म्हणतो. आणि मन जेव्हा हे प्रवृत्त होणाऱ्या बुद्धीला मनोभाव बुद्धी असे म्हणतात. आता धृती म्हणजे धारणशक्ती. मनावर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यक्तीला धृती असे म्हणतात. अहितकर विषयांकडून प्रवृत्त होणाऱ्या मनावर नियंत्रण ठेवणे हे धृतीचे महत्त्वाचे कार्य आहे. धृती विमोच झाल्यावर मनावर नियंत्रण राहत नाही. आता स्मृती म्हणजे स्मरणशक्ती. पूर्वी पाहिलेल्या व अनुभवलेल्या गोष्टींची आठवण होणे हे स्मृतीचे महत्त्वाचे कारण आहे. आता वाददोष म्हणजे मनात मन व त्रिदोष संबंध. वाद मनाचे नियमन करते. प्राणवायूचे मनावर नियंत्रण असते. मनाला प्रेरणा देणे वायूचे कार्य आहे. आणि हठयोग प्रतिपिकेत मनाला इंद्रियाची स्वामी तर वायूला मनाचा स्वामी म्हटलं आहे. पित्तदोष मनोरथाचे साधन असलेले साधक पित्त व मन या दोघांचे हृदय हे आश्रयस्थान आहे. साधक पित्त हे हृदयातील कफ व तमाचे आवरण दूर करून हृदयस्थ मनाला निर्मल व अधिक कार्यक्षम बनवत असते. पित्त हे सत्वगुणी आहे तर सत्व हा मनाचा आधारभूत गुण आहे. यावरच या दोघांमधील सहज संबंध लक्षात येते. कफदोष मनाचे स्थान असणाऱ्या हृदयाचे अवलंबक कफद्वारे पोषक होत असते. परिणामी हृदयस्थित मनाचे देखील पोषक होत असते. शरीरस्थित कफाच्या प्राकृत व स्थितीवरच व्यक्तीला उत्साह, ज्ञान, बुद्धी, विवेक व अनुल्पता इत्यादी मानसिक भाव अवलंबून असतात. कफ हा तमोगुणी आहे. तमोगुण हा शरीर व मनामध्ये जडवतो उत्पन्न करणारा गुण आहे. आता मन आणि त्याचे मॉडर्न आस्पेक्ट. In Ayurveda, mind connects senses, intellect, soul, and performs functions like control, thinking, and decision making. It is influenced by three gunas: sattva, balance, rajas, activity, and tama, inertia. In the modern view, mind is the output of brain's functions involving cognition, emotion, memory, and behavior. Modern neuroscience explains mental activities through neural and chemical